नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते, लेखक क्रमांक 284, 10 ऑक्टोबर. त्रिपुरसुंदरी हे एक फार विलक्षण शक्तिपीठ आहे. प्रत्यक्ष अवधूत दत्तात्रेय यांनी त्रिपुरसुंदरी महिमा भगवान परशुरामांना सांगितला. हिच्या अद्भुत व अलौकिक शक्तीचा प्रभाव अनुभवण्यासाठी त्रिपुरी मंत्रदीक्षा भगवान परशुरामांनी अवतार पुरुष परम सद्गुरू श्री गजानन महाराजांना दिली. त्रिपुरी मंत्र प्रभाव असा आहे की भक्तिभाव जागृत होऊन जीव तत्परतेने कठोर उपासनेला प्रवृत्त होतो. दत्त महाराजांनी जेव्हा भगवानांना सांगितला तेव्हा लगेच त्यांनी महेंद्रगिरीवर लगोलग सलग 12 वर्ष घोर तप केले. श्रीजींनी पण असे कठोर तप केले. त्याबद्दल बोलताना ते म्हणत, आमचा शरीराचा अणुरेणू त्रिपुरी मंत्रमय झाला आहे. हिच्या उपासनेने अंतःकरण शुद्ध चैतन्य स्वरूप होते. ही सर्वत्र व्याप्त आणि मर्यादा शून्य अशा अमर्याद आहे. देश काल आभास हिच्यात होतो तरी प्रत्यक्षात ती निस्संग आहे. ह्या शुद्ध चित्ती सुरासुर वंदिता त्रिपुरा देवीला शाक्ततंत्रात अनेक नावांनी गौरवले आहे. जसे ललिता, षोडशी, श्रीविद्या, कामेश्वरी, भुवनेश्वरी अशा बहुआयाम विशेषणांनी नावांनी त्रिपुरा देवीला वर्णले आहे. त्रिपुरी देवीची गणना दशविद्यांमध्ये आहे, पण काही भक्तांच्या मतानुसार ती स्वतःच एक स्वतंत्र महाविद्या आहे. म्हणूनच त्रिपुरा रहस्य त्या परमात्म तत्वाची अनंत व पूर्ण स्वतंत्र स्वीकारणारी शक्ती आहे. तिच्या अमोघ संकल्पाद्वारे हे जगत प्रतिबिंबित होते. त्रिपुरा देवीची शक्ती संदर्भात असे म्हटले जाते की तिच्या क्रियाशक्तीचे नाव विमर्श असे आहे. म्हणजे सृष्टिकालात जेव्हा ती व्यक्त असते तेव्हा तिला भयवस असं म्हणतात, पण बहय भस असं म्हणतात. पण प्रलयकाली ती जेव्हा लीन असते, अव्यक्त असते, तेव्हा ती अनहंत भावात आहे असं म्हणतात. वेदांतोक्त हा अनहंत भाव अविद्ये समान असला तरी ह्या शुद्ध चित्तीची ही इच्छा शक्ती असं म्हटलं जातं आणि ती सर्वदा तिच्यापासून अभिन्न आहे. अशा या त्रिपुरसुंदरीच्या आसनाचे विशेष वर्णन आहे. तिचे आसन फार अलौकिक आहे. तिच्या सिंहासनाला 4 पायामध्ये ब्रह्मा, विष्णू, शिव आणि इंद्र असे 4 आहेत 4 दिशांना. ती हवनाने आणि यज्ञाने प्रसन्न होते. भगवान दत्तात्रेय पण यज्ञाने प्रसन्न होतात. म्हणूनच भार्गवांनी गुरुदक्षिणेत वेदांच्या पुनःस्थापनेची अपेक्षा केली, जी स्त्रींनी पूर्ण केली. भक्ताला मोहिनी घालणाऱ्या त्रिपुरसुंदरीवर आद्य शंकराचार्यांनी सौंदर्य लहरी म्हणून सुंदर काव्य लिहिलेत. दुर्दैवाने आधुनिक नटनट्या स्वतःचे सौंदर्य वाढावे आणि टिकावे म्हणून या स्तोत्राने देवीची उपासना करताना दिसतात. जिथे आचार्यांनी शुद्ध, पवित्र, निर्मळ अशा उदात्ततेचे सुंदर वर्णन केले, ते मनाचे सौंदर्य, आध्यात्मिक सौंदर्य त्यांना अभिप्रेत आहे. अर्थात कोणत्याही मार्गाने समाज देवी उपासनेकडे वळतोय हे खूप झाले असंच म्हणावं लागेल. चैतन्य स्वरूपिणी त्रिपुरा देवी त्रिवार वंदन, सौंदर्य लहरी त्रिवार वंदन. नमस्कार.